मृतांचा आकडा वाढलाय। या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेच्या 32 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 9 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमध्ये रमाबाई अपार्टमेंट नावाच्या 4 मजली इमारतीचा काही भाग 26 ऑगस्टच्या रात्री 11:15 वाजता कोसळला होता। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 रहिवासी दबले गेल्याचा संशय होता। या घटनेनंतर तात्काळ बचावासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या, पालिकेचं अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। सलग 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। जेसीबीच्या सहाय्यानं ढिगारा हटवण्याचं काम देखील सध्या सुरू आहे। विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा 15वर पोहोचल्यानंतर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसई विरार महापालिकेनं या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। नीतल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटकही केली आहे। सोबत जागा मालकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या विरारमधील इमारत दुर्घटना स्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। विरारच्या इमारत दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत एनडीआरएफ टीमने 24 जणांना रेस्क्यू केलेला आहे। त्याच्यामधील 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 9 जणांवर आता खासगी रुग्णालयात उपचार आहे। सध्या 32 तास उलटले आहेत आणि अजूनही एनडीआरएफची टीम जी आहे ही बचाव कार्य करत आहे, शोधकार्य सुरू आहे। ज्या वरच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर त्या टॅरेसवर 2 जण होती आणि ती 2 जण मिसिंग आहेत। आता त्या 2 जणांचं शोधकार्य जे आहे अजूनही सुरू आहे। नितीन साने या बांधकाम व्यावसायिकावर एमआरटीपी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जे आहे हे विरार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। जो बिल्डर जो आहे त्याला विरार पोलिसांनी अटक केलेली आहे। आता 32 तास उलटून गेलेले आहेत। अजूनही जे 2 मृतदेह आहेत त्यांचं शोधकार्य जे आहे एनडीआरएफ टीमकडून जे आहे हे चालू आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार।